नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशचा खूपच मोठा अपघात होणार आहे आणि ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार आहे. आणि त्या सिटी हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश ॲडमिट असताना तिथे मास्कमॅन येऊन पुन्हा एकदा ऋषिकेशवरती हल्ला करणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ऋषिकेशवरती हल्ला करणाऱ्या मास्कमॅनला जानकीने रंगेहात पकडलेला आहे. आणि ज्या वेळेला जानकी त्या मास्कमॅनला बघते तेव्हा त्याच्या हातावरती असलेला तो सिम्बॉल, ज्याच्यावरती हार्ट शेप आहे आणि त्याच्यावरती गुणिले आहे, हा सिम्बॉल बघितल्यानंतर जानकीला आपल्या 10 वर्षांपूर्वीचा भूतकाळ हा आठवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये नक्की 10 वर्षापूर्वी काय घडलं होतं, ऋषिकेश, जानकी आणि इथे मास्कमॅन यांचा काय भूतकाळ आहे, हे येणाऱ्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. पण तूर्तास पुढील प्रमाणे कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे जानकी या लग्नापासून अजिबात खुश नाही आहे. ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न हे जरी एक नाटक असलं तरीसुद्धा हे नाटक करण्यासाठी सुद्धा जानकी मनापासून तयार नाही आहे. कारण ऋषिकेश तिचा नवरा आहे आणि ऋषिकेश तिच्याबरोबर तेव्हा होता जेव्हा तिच्याबरोबर कुणीही नव्हतं. मधुभाऊंशिवाय आणि आश्रमाशिवाय फक्त ऋषिकेश अशी व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये आली की त्याच्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तिला एक नवीन कुटुंब मिळालं, तिला एक चांगली अशी ओळख मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याबरोबर ऋषिकेशच्या लग्नाचं नाटक करण्यासाठी सुद्धा जानकीला भीती वाटत असते. ती म्हणत असते की ज्या बाईच्या सावलीला सुद्धा उभं राहायला नको त्या बाईबरोबर मी तुमच्या लग्नाचं नाटक कसं काय करू. मला माझी आई हवी आहे, पण एक नातं टिकवताना मला माझं महत्त्वाचं नातं गमवायचं नाही आहे ऋषिकेश, असं इथे जानकी म्हणत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तू काळजी करू नको, हे लग्न काय आपल्याला खरोखर करायचं नाही आहे. ऐश्वर्याबरोबर लग्नाचं हे आपण फक्त एक नाटक करतोय. हे बघ, तुझी आई एकदा का आपल्याला सापडली की ती ऐश्वर्याची कशा पद्धतीने आपल्याला वाट लावायची आहे हे आपण ठरवलं आहे ना, त्याच्यामुळे तू काळजी करू नको. आणि जर तशीच वेळ आली आणि तुझी आई सापडली नाही तर ऐश्वर्याबरोबर जे काही आपण लग्नाचं नाटक केलं आहे ना, ते नाटक आपण तिथल्या तिथे बंद करून टाकू, असं इथे ऋषिकेश म्हणत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, मनावरती खूपच जास्त दडपण असून सुद्धा जानकी हे नाटक करत असते फक्त आपल्या आईसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता हळदीचा कार्यक्रम असतो आणि ऐश्वर्याने ती जबाबदारी जानकीला दिलेली असते आणि त्याच्यामध्ये आता बोलण्यासाठी आजी तर असतेच. आजीला तर वाटत असतं की जानकी म्हणजे या घरामध्ये असलेला एक काटा आहे, रस्त्यातला एक अडथळा आहे आणि ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न करून जानकीला घरातून तिला बाजूला करायचं आहे. आजी सगळ्यांसमोर म्हणते की चला आता जानकीने डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात म्हणजे तुमच्या रस्त्यातला मोठा काटा बाजूला होतोय, असं आजी आता जानकीला म्हणते. म्हणजे एखाद्या माणसाचा प्रेक्षकांनो राग करून किती करायचा, म्हणजे इतकी 10 वर्ष तिने तुमच्या कुटुंबाला देऊनसुद्धा, तुमची सेवा करूनसुद्धा आजीच्या तोंडून हे शब्द येणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, तरीसुद्धा इथे जानकी आजीला एकसुद्धा उलट शब्द करत नाही. ती हे सगळं सहन करत असते. तिला आपलं कुटुंबसुद्धा हवं आहे, तिला आपल्या घराची प्रॉपर्टीसुद्धा हवी आणि तिला तिची आईसुद्धा हवी आहे. ऐश्वर्याच्या तावडीतून तिला आपलं गोकुळ वाचवायचं आहे, पण त्याचबरोबर तिला आपला नवरा आणि इथे तिची आईसुद्धा वाचवायची आहे. आणि हे सगळं करत असताना जानकीची तारेवरची कसरत झालेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो जानकी रडत असते, मनामध्ये कुढत असते. ऋषिकेशला ते कळत असतं, पण नाटकसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण नाटक आता शेवटच्या टप्प्यावरती आले. एकदा का लताबाई सापडल्या की नाटकावरती पडदा पडणार. सगळ्या गोष्टी घडत असतात पण शेवटीला जानकीच्या मनाच्या विरुद्धच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता हळदीचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये हळद कुटायला आणि ती भिजवायला जानकीला सांगितलेलं असतं. जानकीसुद्धा व्यवस्थित पद्धतीने आता हळद वगैरे कुटते आणि मग हळदीचा कार्यक्रम सुरू होतो.
इथे आता ऋषिकेशला हळद लागणार आणि त्यानंतर ऋषिकेशची उष्टी हळद इथे आता ऐश्वर्याला लागणार. ऐश्वर्याने दोघांचे हळदीचे कॉस्ट्यूमसुद्धा तयार केलेले असतात, अगदी सेम रंगाचे. दोघांनीसुद्धा सेम रंगाचे कपडे घालायचे हळदीला, असं ऐश्वर्याचं म्हणणं असतं. तुम्ही फक्त आता माझ्याबरोबर मॅचिंग करायची, जानकी बरोबर नाही. जानकी तीच साडी घालणार जे सगळेजण घालतील, पण तुम्ही आणि मी आपण दोघेजणं वेगळे दिसलो पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याच्या सांगण्यावरून ऋषिकेशने तेच कपडे घातलेले असतात जे ऐश्वर्याला अपेक्षित असतात. जानकीने दिलेले कपडे तो घालू शकत नाही, कारण मग ऐश्वर्याला संशय येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला हळद लागत असते. जानकीला ते बघवत नाही. जानकी सरळ निघून आपल्या रूममध्ये येते. ऋषिकेशला जानकीच्या मनाची अवस्था कळत असते. त्यामुळे इथे ऋषिकेश धावत पळतच आता आपल्या रूममध्ये येतो आणि जानकीला म्हणतो, जानकी काय करतेस तू? जानकी म्हणते काही नाही. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता लताबाई आणि माया यांचं जेव्हा बोलणं सुरू असतं तेव्हा मायाने सांगितलेलं असतं की मी तर मुळशीमध्येच लहानाची मोठी झाले, या लोकांशी माझा काही संबंधसुद्धा नाही आहे, पण मला इथे का आणून ठेवले मलाच माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लताला मायावरती संशय आलेला असतो. लता विचार करत असते की ही दर रात्री जाते तरी कुठे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला इथे आणण्याचं एक कारण आहे. म्हणजे आता मास्कमॅनने जेव्हा इथे ऐश्वर्याच्या गुंड लोकांनी लताला किडनॅप करून ठेवलं होतं आणि मग तिथे ती बेशुद्ध असते, तिला माहिती असतं की ऐश्वर्याच्या गुंडांनी मला किडनॅप केलं आहे, आणि सडनली इथे आता मास्कमॅनकडे ती एका रूममध्ये छान आता एका घरामध्ये राहत असते. आणि तो मास्कमॅन तिने बघितलेला असतो, चेहरा जरी बघितला नसला तरी तिने त्याचा गेटअप बघितलेला असतो. तेव्हा इकडे लता म्हणत असते की नक्कीच या माणसाचा आणि ऐश्वर्याचा काहीतरी संबंध आहे आणि म्हणून मला इथे किडनॅप करून ठेवले. पण या मायाला का बरं किडनॅप केलं असेल? तिचं जर म्हणणं आहे की या लोकांशी तिचा काही संबंधच नाही, तर मग इथे हिला किडनॅप करण्याचं कारण काय? जेव्हा लता तिला विचारते की काही प्रेम प्रकरण वगैरे आहे का, म्हणजे कुणावरती तुझं प्रेम होतं किंवा कुणाचं तुझ्यावरती प्रेम होतं आणि ते अपूर्ण वगैरे राहिले, त्याचा बदला वगैरे घेतला जात नाही आहे ना? तेव्हा इथे लता म्हणत असते ते सगळं खरं तर बरोबर असतं, पण माया म्हणते नाही नाही, तसं काही नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश येतो आणि म्हणत असतो, जानकी अगं तू इथे काय करतेस? जानकी म्हणते मी नाही खाली येऊ शकत, तुमची हळद त्या ऐश्वर्याबरोबर मी कधीच बघू शकत नाही. तेव्हा इथे ऋषिकेश त्याच्या स्वतःच्या गालाला लागलेली उष्टी हळद तो जानकीच्या गालाला लावतो. जानकी म्हणते काय करताय तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की माझ्या खोट्या लग्नाची उष्टी हळद मी माझ्या खऱ्या बायकोला लावतोय. तेव्हा इथे जानकी खूप खुश होते. ती इमोशनल झालेली असते. जे काही घडत असतं त्याच्यामुळे ती इथे रडकुंडीला आलेली असते, इमोशनल झालेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, तेव्हाच इथे आता ऋषिकेश जानकी दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात आणि ते एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा जानकीचं लक्ष जातं तर दारामध्ये तिला मास्कमॅन दिसतो, खिडकीमध्ये तिला मास्कमॅन दिसतो. आणि त्यानंतर ती म्हणत असते ऋषिकेश तिकडे बघा. तेव्हा इथे रूममधून आता खिडकीमधून जेव्हा ऋषिकेश बघतो तेव्हा तो मास्कमॅन तिथून पळून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश त्याचा पाठलाग करत तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा जाता जाता सगळेजण आरडाओरडा करतात, अरे काय झालं काय झालं, ऋषिकेशला थांबवा, त्याच्या अंगाला हळद लागले आणि उष्टी हळद घेऊन घरातून बाहेर पडायचं नसतं, नाहीतर अपशकुन होतो, असं सुमित्राचं म्हणणं असतं. जानकी घाबरते आणि जानकी आता धावपळत इथे आता ऋषिकेशला थांबवण्यासाठी जाते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, ऋषिकेश काही थांबत नाही आणि ऋषिकेशचा खूप मोठा अपघात हा झालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशचा अपघात झालेला असतो, त्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आजी म्हणत असते, अरे देवा, आता कुठे हळद लागले आणि आता उद्या तर लग्न होतं, आता काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या टेन्शनमध्ये आलेली असते. तिला एकदाचं लग्न करून इथे आता प्रॉपर्टीचे पेपर हवे असतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता जो काही अपघात झालेला असतो तो जानकी ऋषिकेशच्या पथ्यावरतीच पडलेला असतो. कारण जे लग्न दुसऱ्या दिवशी होणार असतं ते तर काही आता होणार नाही, कारण ऋषिकेशचा खूप मोठा अपघात हा झालेला असतो.
त्यामुळे इथे आता जानकी ही खूप रडत असते. ऋषिकेशला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. डोक्याला मार लागलेला असतो, हातापायाला मार लागलेला असतो आणि खूपच जास्त रक्तस्राव होतो. त्याच्यामुळे त्याला ॲडमिट करण्यात आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे जानकी हॉस्पिटलमध्ये असते, पण ऐश्वर्यासुद्धा तिथे नाटके करत आलेली असते. ती म्हणत असते, ऋषिकेश, हे अहो कसं झालं तुम्हाला? उद्या आपलं लग्न होतं, आता आमचं लग्न कसं काय होणार? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या, अगं असं काय करतेस? तो हॉस्पिटलमध्ये असताना तुला लग्नाचं पडले, आधी त्याला बरं तर वाटू दे. तेव्हा ती म्हणत असते, आई, अहो तुम्ही बरोबर बोलताय, पण आता लग्न उद्याच होतं ना, सगळी तयारी करण्यात आली होती आणि ऋषिकेशला काय गरज होती त्या माणसाच्या मागे धावत जायची? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तो मास्कमॅन आणि ऐश्वर्या दोघेजण हॉस्पिटलच्या बाहेर बोलत असतात आणि तेव्हा जानकीची नजर पडते. जानकी म्हणते, हा तोच माणूस आहे जी खिडकीजवळ मी त्याला बघितलं होतं आणि तो ऐश्वर्याजवळ बोलतोय, म्हणजे नक्कीच हे दोघेजण एकमेकांना भेटलेले आहेत. हे दोघेजण मिळून आम्हाला त्रास देत आहेत. जोगतीनबाई म्हणालेल्या तसं माझा जो भूतकाळ आला आहे तो हाच तर भूतकाळ नाही आहे ना, असा प्रश्न इथे जानकीच्या मनामध्ये आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीला डॉक्टरांनी बोलावलेलं असतं आणि तेवढ्यातच मास्कमॅन तिथे येतो ऋषिकेशच्या रूममध्ये, जिथे ऋषिकेश ॲडमिट असतो. आणि तिथे आल्यानंतर मास्कमॅन इथे ऋषिकेशला म्हणत असतो की गुड बाय ऋषिकेश, आता पुन्हा येऊ नकोस. हॉस्पिटलमधून डिरेक्टली ढगात गेलास ना तरीसुद्धा चालेल, तू नाही आलास तर अतिउत्तम होईल. त्यानंतर त्याच्या तोंडाला जो मास्क लागलेला असतो तो मास्क इथे आता तो मास्कमॅन बाजूला करत असतो. ऑक्सिजन मास्क हा बाजूला करत असताना तिथे आता जानकी येते आणि त्याचा हात पकडते आणि म्हणते, हे काय करतोयस तू? माझ्या ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न करतोयस? कोण आहेस कोण तू? तेव्हा इथे मास्कमॅन आता जानकीला धक्का देऊन बाजूला करतो. तेव्हा जानकी त्याला पकडते आणि त्याच्या तोंडाचा मास्क बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, थोडंसं का होईना पण तिने आता मास्कमॅनचा चेहरा बघितलेला असतो आणि त्याचा हात, त्याच्या हातामध्ये जे ग्लोव्ज आहेत त्याच्यावरती एक चिन्ह आहे आणि हा तोच सिम्बॉल आहे जो डिवोर्स पेपरच्या एन्व्हलपमध्ये दिलेले असतात. त्या एन्व्हलपच्या वरती तो सिम्बॉल असतो आणि त्याचीसुद्धा एक कहाणी आहे. कारण तेव्हा मास्कमॅन म्हणालेला असतो की जानकी, भूतकाळातल्या जुन्या गोष्टी बघितल्यावर किती मज्जा येते ना, कारण तो असा सिम्बॉल आहे जो जानकीच्या ओळखीचा आहे आणि म्हणूनच त्या मुद्दामून त्या माणसाने आपल्या हातातले जे ग्लोव्ज असतात त्याच्यावर सुद्धा तो सिम्बॉल ठेवलेला असतो. आणि तो पळून जात असताना जानकी त्याच्या हातातला मौजा खेचून घेते आणि तो सिम्बॉल ती त्याच्या मौजावरती सुद्धा जानकीला दिसतो. तेव्हा इथे जानकी म्हणते की नक्कीच जो भूतकाळ माझा वर्तमान खराब करायला आला आणि माझं भविष्य तो हाच आहे. जोगतीन म्हणालेल्या ते अगदी बरोबर आहे. हा तोच माणूस तर नाही आहे ना. आणि ती 10 वर्षांच्या पूर्वीचं आता तिला आठवायला लागतं, ज्या वेळेला ती कॉलेजमध्ये असते आणि त्याच्यानंतर ऋषिकेश बरोबर तिची मैत्री झालेली असते. तेव्हा इथे जानकी म्हणते की कॉलेजमधला तर हा भूतकाळ नाही आहे ना माझा, जो माझा पिच्छा अजून सोडत नाही आहे. तर प्रेक्षकांनो, त्यावेळेला अशा काही घटना घडल्या होत्या ज्याचा संबंध आता हा वर्तमानाशी जोडला गेलेला आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, 10 वर्षापूर्वी जी गोष्ट मला नको होती ती गोष्ट घडली होती. तर प्रेक्षकांनो, इथे जी माया आहे ती मास्कमॅनची बहीण आहे आणि हा मास्कमॅन तोच व्यक्ती आहे जो मायाचा भाऊ आहे आणि तो आता आपल्या बहिणीचा बदला घेण्यासाठी आलेला आहे. म्हणजे माया हिला ऋषिकेश कॉलेजमध्ये असताना फार आवडत होता. तिला ऋषिकेश बरोबर लग्न करायचं होतं, पण ऋषिकेशचं प्रेम हे जानकीवरती असतं आणि जानकी बरोबरच त्याला लग्न करायचं होतं. पण इथे आता जानकी आणि ऋषिकेशचं लग्न तर होतं, पण मायाबरोबर काही लग्न होत नाही. आणि मग माया तेव्हापासून लग्न करत नाही, ती एकटी आहे आणि याचा बदला मायाच्या भावाला आता जानकीकडून घ्यायचा आहे. म्हणजे इथे मायाच्या भावाने खूप प्रयत्न केले जानकीला बाजूला करून मायाला ऋषिकेशचं प्रेम मिळवून देण्याचा, पण ते काही शक्य झालं नाही. आणि म्हणूनच इथे आता जानकी आणि ऋषिकेश यांना वेगळं करून त्याला जानकीबरोबर बदला घ्यायचा आहे, कारण जानकीमुळे मायाला तिचं प्रेम मिळालं नाही. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, हा 10 वर्षांचा जो काही भूतकाळ आता जानकीचं वर्तमान आणि तिचं भविष्य खराब करण्यासाठी आलं आहे, ते म्हणजे हेच आहे की तो मास्कमॅन दुसरा तिसरा कुणी नसून तो मायाचा भाऊ आहे. आणि त्यामुळेच
त्यामुळेच प्रेक्षकांनो इथे आता जानकीला वेगळं करण्यासाठी, ऋषिकेशबरोबर तिचा डिवोर्स होण्यासाठी आणि त्यांची प्रॉपर्टी लुबाडून त्यांना रस्त्यावरती आणण्यासाठी हा सगळा मास्कमॅनने केलेला प्रयत्न आहे आणि तो म्हणजे आपल्या बहिणीच्या प्रेमाचा बदला घेण्यासाठी. त्यामुळे प्रेक्षकांनो मास्कमॅनला पाहताच, त्याच्या हातातला ग्लोव्ज हातात येताच इथे जानकीला 10 वर्षांपूर्वीचा भूतकाळ आठवला आणि हल्ला करणारी व्यक्ती कोण आहे हे सुद्धा आता जानकीला कळलेलं असतं. पण योग्य वेळेला आता इथे रूममध्ये येऊन जानकीने मास्कमॅनच्या तावडीतून ऋषिकेशचा जीवसुद्धा वाचवलेला असतो.